आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी मुंबईमधूनच आहे, कारण मुलुंडमधील मेट्रोच्या बांधकामादरम्यान एक मोठी दुर्घटना आज दुपारी घडली आहे। मेट्रो स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झालाय। रामधन यादव असं दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे। तर मेट्रोचा स्लॅब कोसळून या ठिकाणी 3 ते 4 जण गंभीर जखमी झालेत। अगदी जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रिक्षा आणि 4 चाकी गाडीवरच हा स्लॅब कोसळला। मुलुंडच्या LBS मार्गावरच्या मेट्रो 4च्या बांधकामाप्रकरणी ही दुर्घटना घडलेली आहे। तर यावेळेस मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि या संपूर्ण दुर्घटनेची त्या पाहणी करतायत। कशा पद्धतीने हा अपघात झाला त्या संदर्भात माहिती त्यांनी जाणून घेतलेली आहे। ही थेट दृश्य आपण मुलुंडमधली पाहतो। या ठिकाणी माजी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित झालेल्या आहेत। ही दुर्घटना नेमकी कशी घडलेली आहे? मेट्रोचा स्लॅब काल बसवण्यात आलेला होता, मात्र आज 12 तासही उलटले नव्हते आणि अचानक हा स्लॅब कशा पद्धतीने कोसळला या संपूर्ण प्रकरणाची ते पाहणी करतात, चौकशी करतात। दृश्य आपण बघतोय मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर सध्या या दुर्घटनास्थळाची पाहणी करतायत। या ठिकाणी त्या पोहोचलेल्या आहेत। एकाचा मृत्यू झाला होता। तर आपण बघतोय किशोरी पेडणेकर यांनी या दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे आणि माध्यमांच्या प्रतिनिधींशी नेमका संवाद साधतायत। काय नेमकं बोलतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबईच्या माजी महापौर होत्या किशोरी पेडणेकर आणि त्यांनी या दुर्घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। आदित्य ठाकरे यांनी देखील या संपूर्ण घटनेवरून टीका केली होती आणि त्यानंतर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झालेले आहेत।